नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्समॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पोलीस भरतीमधील अंकगणिताच्या टॉप 10 प्रश्नांचा सराव करणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 13 मीटर व 7 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर? अशा प्रकारचे कन्व्हर्जन्स एखादा तरी एक्झाम्पल प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आतापर्यंत आपण जेवढे क्वेश्चन पेपर पाहिले आहेत त्यामध्ये ते प्रश्न असा आहेच की कन्व्हर्जनचा हा प्रश्न आहे. तर 13 मीटर व 7 सेंटीमीटर म्हणजेच किती किलो? काय करूया, 7 सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं. 7 सेंटीमीटर म्हणजेच काय करायचं, मीटरमध्ये करताना आपण काय करतोय, 100मध्ये डिवाइड करतोय. 107 डिवाइड बाय 10⁻², म्हणजेच काय होणार, 7 × 10⁻⁻2 म्हणजेच काय येणार आहे, 0.07 काय असेल, मीटर म्हणजेच 7 सेंटीमीटर. तर 13 मीटर प्लस 0.07 मीटर म्हणजेच किती होणार आहे, 13.07 मीटर. आता ह्या मीटरचं आपल्याला किलोमीटरमध्ये काय करायचं आहे, कन्व्हर्जन करायचं आहे. 13.07 मीटर म्हणजेच 13.07 डिवायडेड बाय 1000 किलोमीटर. मी किलोमीटरमध्ये विचारले द्या. तर हेच कसं लिहू शकतो आपण, 10⁻³ 1000 म्हणजेच काय असतंय, 10⁻³. आता हे 10⁻³ खाली आहे, हे वरती येणार, काय होणार, 10⁻⁻3. आता -3 म्हणजे काय होणार आहे, आता इथे पॉईंट होता, 13 नंतर हा पॉईंट आहे म्हणजे 1 2 3 म्हणजे 10⁻³ हे आपलं काय असेल, उत्तर असेल. 13 मीटर व 7 सेंटीमीटर म्हणजे 0.01307 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 2, एका पाण्याचा हौद नळाने 10 तासात भरतो. जर नळ 3 तास चालला तर हौदाचा किती भाग रिकामा राहिला? आता एका पाण्याचा हौद नळाने 10 तासात भरतो म्हणजे एका तासात किती, एका तासात तो 1/10 एवढा भरेल. तर आता नळाने, त्याच नळ, जर नळ फक्त 3 तास चालला, 3 तास नळ चालला, 3 तासात किती भरणार आहे तो, 3/10 एवढा भरेल, बरोबर, 3 तासात. तर हौदाचा किती भाग रिकामा राहिला? आता रिकामा भाग कसा काढूया आपण, रिकामा भाग बरोबर 1 - 3/10 म्हणजेच काय येणार आहे, 10 - 3 डिवायडेड बाय 10 बरोबर 7/10. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी. ब एक काम 10 दिवसात संपवतो तर ब तेच काम 20 दिवसात संपवतो. जर अ ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम ब किती दिवसात पूर्ण करेल? तर एक काम 10 दिवसात संपवतो म्हणजेच आपण काय करतोय, एका तासाचे चे काम किती असणार आहे, एका तासाचे चे काम आपण कसं लिहितोय, 1/10, कारण एक काम तो 10 दिवसात संपवतोय म्हणजे एका तासाचं काम काय होणार आहे, चं 1/10. जर ने 3 दिवस काम केले, आता 3 दिवस हे असणार आहे, आता इथे तासात दिलेले नाही, दिवसात दिले, चे काम 1/10. जर ने 3 दिवस काम केले, 3 दिवस सातचे चे काम काय होणार आहे, 3/10. तर शिल्लक काम ब किती दिवसात पूर्ण करेल? आता शिल्लक काय काम राहिलेलं असणार आहे, शिल्लक काम 1 - 3/10 म्हणजेच काय होईल, 10 - 3 काय होईल, 7/10. हे काय असणार आहे, शिल्लक काम असणार आहे. तर शिल्लक काम ब किती दिवसात पूर्ण करेल? आता ब ची इफिशियन्सी पण त्यांनी दिली आहे. ब ची काय इफिशियन्सी आहे, 1/20. एक दिवसाचे ब चे काम किती दिलेत, 1/20. आता तर शिल्लक काम ब किती दिवसात पूर्ण करेल? शिल्लक काम काय आहे, आता हे असणार आहे, शिल्लक काम डिवायडेड बाय ब ची जी इफिशियन्सी आहे 1/20. शिल्लक काम किती आहे, 7/10 डिवायडेड बाय 1/20 म्हणजेच काय होईल, 7/10
इंटू 20 न्यूमरेटरला जाईल आणि 1 डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजेच काय 14 दिवस म्हणजे 14 दिवस काय लागतील. शिल्लक काम बी 14 दिवसात पूर्ण करेल. पर्याय क्रमांक ए, कारण ए काय झालेला आहे, सोडून गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 14, 3 ने भाग जाणाऱ्या एकूण 2 अंकी संख्या किती. कारण 10, 11 ही 2 अंकी संख्या आहे, पण पहिली 3 ने भाग जात नाही 10 आणि 11ला, म्हणून पहिली संख्या काय आहे 12. आणि शेवटची संख्या काय असणार आहे, शेवटची संख्या असणार आहे 99. म्हणजेच कारण त्याने सांगितलं आहे 2 अंकी. आता एक फॉर्म्युला आहे, ची संख्या वजा पहिली संख्या भागिले 3 ने भाग जाणार, 3 अधिक 1. आता शेवटची संख्या काय असेल 99, पहिली संख्या काय असेल 12 डिवायडेड बाय 3 प्लस 1 किती आलं 87 डिवायडेड बाय 3 प्लस 1. म्हणजे अशा काय असतील 30 संख्या असतील ज्या 3 ने भाग जाणार आणि त्या काय आहेत 2 अंकी संख्या आहेत. पर्याय क्रमांक काय असेल ए. आता इथे जर प्रश्न असता 2 ने भाग जाणाऱ्या एकूण 2 अंकी संख्या किती, तर पहिली संख्या कोणती होणार, पहिली संख्या 2 ने भाग जाणारी कोणती आहे 10. शेवटची संख्या कोणती आहे, शेवटची संख्या 98. तर फॉर्म्युला सेमच राहणार आहे. शेवटची संख्या कोणती आहे 98 मायनस पहिली कोणती आहे 10 डिवायडेड बाय, आता 2 ने भाग जाणारी पाहिजे त्यामुळं काय येणार 2 आणि हे प्लस 1 किती होणार 88 डिवायडेड बाय 2 प्लस 1. म्हणजेच काय होईल 44 वर 45 संख्या काय असतील ज्या 2 ने भाग जातात आणि 2 अंकी असतात. म्हणजे हा फॉर्म्युला काय राहणार आहे, सेमच राहणार आहे. प्रश्न क्रमांक 5, ताशी 48 किलोमीटर वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते, तर त्या गाडीची लांबी किती. आता आपल्याला उत्तरं कशामध्ये दिलेले आहेत, मीटरमध्ये दिलेले आहेत आणि टाईम पण काय दिलेला आहे सेकंदात दिला आहे. म्हणजे मीटर पर सेकंदमध्ये आपल्याला सगळी उत्तरे पाहिजेत. तर ताशी 48 किलोमीटर दिले, म्हणजे आता 48 किलोमीटरचं आपल्याला काय करावं लागेल, मीटरमध्ये कन्वर्जन करावं लागेल. आता मीटरमध्ये कन्वर्जन करताना काय होणार 48 इंटू 5/18, कारण आपण मीटरकडे चालू आहे, म्हणजे कमीकडे जाताना आपण काय करतो आहे 5 हे काय आहे 18पेक्षा कमी आहे, म्हणून काय करतो आहे कमीने मल्टिप्लाय करतो आहे. आपण ज्यावेळी कमीकडे जात असतो त्यावेळी कमीने मल्टिप्लाय करतो. 40 डिवायडेड बाय 3 मीटर पर सेकंड हा काय झाला वेग असणार आहे आपला. तर आणि टाईम काय दिला आहे त्यांनी, टाईम दिला आहे 48 सेकंड. आता त्या गाडीची लांबी आपल्याला काढावी सांगितली. तर डिस्टन्स म्हणजेच काय असतं, ज्यावेळी डिस्टन्स कसं काढतो आहे, डिस्टन्स किंवा अंतर म्हणजे काय असते, खांब किंवा मनुष्य असेल तर जी लेंथ असते रेल्वेची, किंवा रेल्वेची लांबी जी असते तीच काय असते डिस्टन्स म्हणून आपण घेतो आहे. पण ज्यावेळी एखादा बोगदा पार करायचा असतो किंवा एखादा पूल पार करायचा असतो तर त्याची पण लांबी आपल्याला त्याच्या डिस्टन्समध्ये घ्यावी लागते. आता डिस्टन्स अंतर काय असणार आहे बोगद्याची लांबी. आता गाडीची लांबी काय असणार आहे एल प्लस बोगद्याची लांबी काय दिली त्यांनी 400 मीटर. तर हे असेल त्यावेळी अंतर. आता फॉर्म्युला काय अंतर भागिले वेळ बरोबर वेग. आता वेग काय दिलेला आहे, वेग आपण इथं काढून घेतला आहे 4. आता वेग काय दिलेला आहे 40 डिवायडेड बाय 3. अंतर काय दिलं आहे रेल्वेची लांबी प्लस 400 म्हणजे बोगद्याची लांबी. वेळ काय आपल्याकडे 48 सेकंड. आता हेच कसं काढू शकतो आपण 40 डिवायडेड बाय 3 इंटू 48, कारण इथे डिवाइड आहे 40, इकडे जाताना मल्टिप्लाय होणार, मग एल प्लस 400 हे काय आलं 640 एल प्लस 400. आता एल कसं होणार, एल बरोबर 640 मायनस 400 म्हणजेच काय येणार 240 मीटर काय येणार आहे रेल्वेची लांबी. म्हणजेच उत्तर आपलं काय असेल पर्याय क्रमांक डी 240 मीटर.
प्रश्न क्रमांक 6. फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी किंमत ₹15,000 आहे. जर त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 3:5:7 असे असेल, तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती? आता फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी किंमत दिली आहे. म्हणजेच आपण काय करतोय, एकूण किती किती फर्निचर आहेत? 3 वस्तू आहेत. एकूण 3 वस्तू आहेत आणि त्यांची सरासरी किंमत काय दिलेली आहे आपल्याला. म्हणजेच काय असणार आहे इथं, एकूण त्या फर्निचरची किंमत. आता एकूण किंमत आपण कसं काढणार आहे? एकूण किंमत काय येईल? 15,000 गुणुले 3 म्हणजेच काय आली? 45,000 काय आली त्याची एकूण किंमत आली. आता त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 3:5:7 असं आहे, तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत. आता किमतीचे गुणोत्तर आहे, मग स्वस्त वस्तू कोणती असणार आहे? ही पहिली जी असणार आहे ती स्वस्त असणार आहे. मग स्वस्त वस्तूची किंमत कशी काढणार आहे आपण? स्वस्त वस्तूची किंमत कशी येणार? आता त्याचा रेशो काय आहे स्वस्त वस्तूचा? 3 डिवायडेड बाय काय करायचे? यांची ॲडिशन करायची. 7 आणि 5 12 13 14 15 15 इंटू काय होणार आहे? एकूण किंमत म्हणजेच 9,000 काय होणार आहे आपली? 9,000 रुपये त्या स्वस्त वस्तूची किंमत असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक डी आपलं काय असेल? उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 16/15, 9/8, 13/15, 6/5. तर काय 16/5चं कंपॅरिझन काय करायचं? 9/8. आता ही सर्वात सोपी मेथड मी तुम्हाला आता इथं सांगत आहे. काय करायचं? यांचा तिरकस गुणाकार करायचा. 16 गुणुले 8, 15 गुणुले 9, 16 × 128, 15 9 135. आता ह्यातला मोठा कोणता आहे? 135 मोठा आहे, म्हणून 9/8 अपूर्णांक काय असणार आहे? मोठा असणार आहे. त्यामुळे 9/8 इथे लिहून घ्यायचा. आता 9/8चं कंपॅरिझन कशाबरोबर करूया? 13/15 बरोबर करूया. आता हे कसं येणार? यांचा परत तिरकस गुणाकार. 9 × 15, 13 × 8, हे झालं 135, 104. म्हणजे सर्वात यामध्ये कोणती मोठी संख्या आहे? 135. म्हणून काय आला? 9/8 काय असणार आहे आपला? मोठा अपूर्णांक असणार आहे. आता 9/8चं कंपॅरिझन कशाबरोबर करूया? 6/5 बरोबर करूया. इथे परत आता तिरकस गुणाकार. 9 × 5, 9 × 5 आणि 6 × 8, हे झालं 48, हे झालं 45. आता इथे मोठा कोणता आहे? 48. मोठा म्हणजेच कोणता असणार आहे? 6 अंक. म्हणून आपलं डी ऑप्शन क्रमांक डी 6/5 हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8. एक टेबल 1,200 रुपयाला विकल्यामुळे %20 नफा झाला. टेबलची खरेदी किंमत किती आहे? आता विक्री किंमत इथं काय दिली आहे? विक्री किंमत 1,200 रुपयाला विकल्यामुळे. खरेदी किंमत आपल्याला माहीत नाही, ते आपल्याला काढायला सांगितले खरेदी किंमत. आणि नफा किती झाला आहे? 20%. आता फॉर्म्युला काय आहे? पर्सेंटेज नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत भागिले काय असणार आहे? खरेदी किंमत इंटू 100. हा काय आहे? शेकडा नफाचा फॉर्म्युला आहे. विक्री किंमत आपल्याला दिली आहे, खरेदी किंमत आपण इथं काढायची आहे. खरेदी किंमत डिवायडेड बाय खरेदी किंमत इंटू 100. आता खरेदी किंमत आपण काय करूया? एक्स असं मानूया. म्हणजे काय आलं? 1200 - x डिवायडेड बाय x इंटू 100. आणि नफा पर्सेंटेजमध्ये किती दिला आहे? 20 दिला आहे. मग हेच आपण कसं लिहू शकतो? 20x इज इक्वल टू -x इंटू 100 0 मायनस 100x काय येणार आहे? 20x. आता हे 100 आहे, इकडे गेल्यावर मायनस आहे, तर केल्यावर काय होणार? प्लस. म्हणजे हे काय होणार? 120x. कारण 20 + 100 120x. आणि 1 2 0 0 0 0. x इज इक्वल टू काय येणार आहे? डिवायडेड बाय 120. एक्सचं काय आलं? 1000. 1000 काय असेल? एक्सचं जे काय मांडले आपण खरेदी किंमत, म्हणजे 1000 काय असेल? खरेदी किंमत. पर्याय क्रमांक बी आपलं काय असेल? उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9. एक पाण्याची टाकी नळाने 8 तासात भरते, दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामे होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? आता एका नळाने काय होते? 8 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने काय होते? ती टाकी 4 तासात
रिकामी होते. म्हणजेच दोन्ही नळ आपण कसं करूया, 1/1/8 मायनस 1/4 म्हणजेच काय होणार आहे, 1/4 मायनस 8 डिवायडेड बाय 32 डिवायडेड बाय -4 म्हणजेच काय होईल, -8. म्हणजेच मायनस काय इंडिकेट करत आहे, तर ती टाकी रिकामी होणार आहे. आणि किती तासात रिकामी होणार आहे, 8 तासात रिकामी होणार आहे. 8 तासात ती टाकी रिकामी होणार आहे. उत्तर असेल आपलं बी, ती टाकी 8 तासात रिकामी होईल. प्रश्न क्रमांक 10. आजपासून 5 वर्षापूर्वी मोहन आणि त्याचा मुलगा रवी यांच्या वयांची बेरीज मोहनच्या आजच्या वयाइतकी असेल तर रवीचे आजचे वय काय. आता मोहनचे आजचे वय काय लिहूया, एम. आणि रवीचे म्हणजेच मोहनचा मुलगा, रवीचे आजचे वय काय घेऊया, आर घेऊया. आजपासून 5 वर्षापूर्वी मोहन आणि त्याचा मुलगा रवी यांच्या वयांची बेरीज. आता 5 वर्षापूर्वी काय येणार आहे, 5 वर्षापूर्वी मोहनचे वय काय असेल, मोहनचे वय एम मायनस काय असणार आहे, 5. आणि रवीचे वय काय असणार आहे 5 वर्षापूर्वी, आर मायनस 5. तर 5 वर्षापूर्वी मोहन आणि त्याचा मुलगा रवी यांच्या वयांची बेरीज मोहनच्या आजच्या वयाइतकी आहे. म्हणजेच आता यांची बेरीज जी आहे, 5 वर्षापूर्वीचं जी त्यांची बेरीज आहे ती मोहनच्या आजच्या वयावर, मोहनचं आजचं वय काय एम, तर रवीचे आजचे वय काय. आता हे एम इकडे प्लस आहे, हे एम इकडे प्लस आहे, दोन्ही काय होईल, कॅन्सल होईल. तर रवीचे वय फाईंड करायचे आपल्याला. काय होणार, 5 मायनस आहे, इकडे काय होईल, प्लस होईल. हे पण काय मायनस आहे, इकडे काय होईल, प्लस होईल. म्हणजे रवीचे वय काय आले, 10 वर्ष. 10 वर्ष काय असेल, रवीचं वय असेल. आजचे वय रवीचं 10 वर्ष असेल. भेटूया पुढच्या भागात अशाच चॅलेंजिंग प्रश्नांसोबत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.